करिअर ब्रेक नंतर सगळ्यात जास्ती काय दुखवतं माहित आहे? गॅप नाही, लोकांचे क्वेश्चन. आता कधी स्टार्ट करणार? एवढा करिअर ब्रेक झालेला आहे, तुला जॉब कोण देणार? आणि असे लोकांचे क्वेश्चन्स ऐकू ऐकू आपण स्वतःवरच डाऊट घ्यायला लागतो, की खरंच माझ्यात कॅपॅबिलिटी आहे का? खरंच मी काही करू शकेल का माझ्या आयुष्यात? सो आजचा जो हा व्हिडिओ आहे, तो त्याच महिलांसाठी आहे, ज्यांचा काही ना काही कारणास्तव म्हणजे कधी परिस्थिती, कधी मॅटर्निटी, कधी हेल्थ इश्यूज वगैरे झाले, याच्यामुळे करिअर ब्रेक झालेला आहे, पण त्यांचे ड्रीम्स अजूनही जिवंत आहे. सो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय सगळ्यांना. आय होप तुम्ही सगळे खूप जास्ती मजेत आहात. आणि आज आपण एका खूप इम्पॉर्टंट टॉपिक बद्दल बोलणार आहोत. खूप सगळ्या ज्या वुमन्स आहेत त्या काही ना काही कारणास्तव करिअर ब्रेक घेतात. कारण जे आहे ते खूप काही कारण असू शकतात. कधी मेंटल स्ट्रेसमुळे असतो, कधी मदरहूडमुळे असतो, कधी आपल्या घरच्यांना आपली गरज असते, पॅरेंटिंग असते, मॅरेजमध्ये असते, कधी कोणाचे सिटीज ट्रान्सफर होतात, त्याच्यामुळे करिअर बॅक ऑफकोर्स ऑब्व्हियसली होतो. पण मग करिअर गॅप झाल्यानंतर आपण जो आपला कॉन्फिडन्स आहे तो हळूहळू लूज करायला सुरुवात करून देतो, कारण आपण त्या फेजमध्ये राहत नाही. सो आजचा जो टॉपिक आहे, आजच्या टॉपिकमध्ये तुम्ही तुमचा जो आहे ना करिअर ब्रेक नंतर तुम्ही कमबॅक कसा करू शकता, घरी बसून तुम्ही अर्निंग कशी करू शकता, याच्यावर आहे. सो आजचा जो टॉपिक आहे, आजचा जो व्हिडिओ आहे, याच्यात मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड करणार आहे. करिअर ब्रेक नंतर तुम्ही तुमचा जो कमबॅक आहे तो कसा करू शकता. करिअर ब्रेक घेतल्यानंतर काय होतं? करिअर ब्रेक घेतल्यानंतर आपल्याला जे आहे ना स्वतःला असं वाटतं, ठीक आहे, हा एक छोटासा ब्रेक आहे. हा हा जो ब्रेक आहे हा झाल्यानंतर मी कमबॅक करेल. कधी तो जो छोटासा ब्रेक आहे तो कधी महिने, कधी 6 महिने, कधी वर्ष उलटून जातात, आपल्याला माहीतही पडत नाही. आणि मग नंतर आपण हळूहळू आपला कॉन्फिडन्स लूज करायला लागतो. कधी लिंक्डइन ओपन केलं तर लोक आपले जे आहे प्रमोशन्स, जॉब्स पोस्ट करत असतात. इंस्टाग्राम ओपन केलं तर लोक आपले अचिव्हमेंट पोस्ट करत असतात. आणि त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की मी कुठेतरी मागे राहिलेली आहे. माझ्यासोबतचे जे सगळे लोक आहे ते समोर निघून गेलेले आहे. आणि आता इतक्या सगळ्या करिअर गॅप नंतर मी माझा कमबॅक कसा करू? म्हणजे आपण स्वतःलाच क्वेश्चन विचारत असतो आणि आपणच स्वतः कन्फ्युजन मध्ये असतो, गोंधळात असतो. आपल्याजवळ एक राईट पाथ नसतो की मी एवढा करिअर ब्रेक झाल्यानंतर मी रिस्टार्ट कसं करू. आणि ऑफकोर्स आपले जे रुटीन्स आहे ते सगळे म्हणजे आपल्या घरच्यात झालं, आपण आपण आपल्या दुसऱ्या लाईफमध्ये बिझी होऊन जातो. मला आजही आठवतं, एका महिलेचा मला कॉल आला होता. म्हणजे मी एफिलिएट मार्केटिंग करते, तर खूप डेली बेसिसवर खूप सगळ्या स्त्रियांशी माझा कॉन्टॅक्ट येतो. सो तिची जी स्टोरी होती ती मला एकदम हार्ट तिची जी स्टोरी होती ती एकदम हार्ट टचिंग होती. तिने सांगितलं की ती पहिले खूप चांगल्या जॉबवर होती. 5 वर्षाचा करिअर ब्रेक झालेला आहे. 5 वर्षाच्या करिअर ब्रेक नंतर आता हळूहळू मला स्वतःवरच कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स नाही आहे. डिसिजन पॉवर कमी झालेला आहे. मी प्रॉपर डिसिजन्स घेऊ शकत नाही आणि स्वतःचं नावही आता वीक वाटायला लागलेलं आहे. सो मी काय करू? मला नाही समजत आहे. मलाही कमबॅक करायचं आहे. सो ऑनेस्टली ही स्टोरी तिची एकटीची नाही आहे. अशी जी स्टोरी आहे ही हजारो महिलांची स्टोरी आहे. कारण काही ना काही कारणास्तव प्रत्येकाच्या करिअरमध्ये गॅप असतो आणि कोणाला खूप चांगला सपोर्ट असला त्याच वेळेस ते लोक त्यांचं करिअर आफ्टर मदरहुड कंटिन्यू करतात. बट ही जी स्टोरी आहे ही हजारो महिलांची स्टोरी आहे. तर कमबॅकसाठी जी पहिली गोष्ट आहे ती काय आहे? कॉन्फिडन्स नाही. कॉन्फिडन्स तुम्हाला त्याच वेळेस होतो ज्यावेळेस तुम्ही स्किल्स लर्न करता. स्किल्स लर्न करून तुम्ही ऑटोमॅटिक इम्प्लिमेंट करायला लागतात आणि ऑटोमॅटिक तुमच्यात कॉन्फिडन्स येतो. ज्यावेळेस तुम्ही तुमचा पहिला जॉब जॉईन केला होता त्यावेळेस तुमच्याजवळ स्किल होतं, नॉलेज होतं. त्याच्यानंतरच तुम्ही ते प्रॅक्टिस करत गेले, ऑफिस वगैरे जॉईन करत गेले, त्याच्यानंतर तुमच्यात कॉन्फिडन्स आला. सो सेम हिअर. आता तुम्ही आत्ता कोणते स्किल्स लर्न करू शकता? लाईक व्हिडिओ एडिटिंग आहे, कॅनवा, चॅटजीपीटी, फ्रीलान्सिंग, एफिलिएट मार्केटिंग झालं, AI टूल्स झालं. हे मार्केटमधले ट्रेंडिंग डिजिटल स्किल्स आहे जे तुम्हाला कमबॅक करण्यासाठी खूप जास्त इझी आहे. यातला ना बॅकग्राऊंड एक्सपिरियन्स लागत ना कोणता याच्यासाठी ना तुम्हाला कोणता एक्सपिरियन्स लागत ना तुमचं, ना कोणती एज लिमिट आहे. फक्त आणि फक्त एक लर्निंग माइंडसेट हवा असतो. आज मार्केटमध्ये ना अपॉर्च्युनिटीज खूप सगळ्या आहेत. फक्त आणि फक्त जॉब हाच एक मार्ग नाही आहे. तुम्ही ऑनलाईन डिजिटल स्किल शिकून पण तुमचा एक खूप छान कमबॅक करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही एक स्किल शिकले, लाईक जर समजा तुम्ही कॉन्टेंट क्रिएशन, खूप सिंपल, खूप हायली ट्रेंडिंग, डिमांडिंग स्किल मी तुम्हाला सांगत आहे. असे मल्टिपल स्किल्स अवेलेबल आहेत. सो तुम्ही जर एक कॉन्टेंट क्रिएशन वाला जर स्किल शिकले, तुम्ही आज शिकले, रोज 30 मिनिटं लर्निंगसाठी द्या, 30 मिनिटं प्रॅक्टिससाठी द्या.
आणि हळूहळू कन्सिस्टन्सी बिल्ड होते. विदिन अ 6 मंथ्स तुम्ही तुमचा एक कॉन्टेंट क्रिएशनचं तुम्ही एक पेज क्रिएट करू शकता, ज्याच्यात तुम्ही कोलॅबरेशन्स झालं, लोकांना कॉन्टेंट लिहून देऊन झालं, लिंक्डइनवर कॉन्टेंट क्रिएशनसाठी पोस्ट वगैरे अपलोड करून झालं, SMM सोशल मीडिया मॅनेजमेंट वगैरे करून देऊन फक्त या एक स्किल थ्रू तुम्ही गुड सोर्स ऑफ इन्कम क्रिएट करू शकता. आणि दॅट इज फ्रॉम वर्क फ्रॉम होम. आणि मी तुम्हाला किती सांगितलं, फक्त आणि फक्त 1 तास, 30 तास, 30 मिनिटं तुम्हाला फक्त लर्निंगसाठी द्यायचे, नंतर प्रॅक्टिससाठी द्यायचे आहे. मग तुम्ही ज्यावेळेस एका फुल स्विंग येऊन जाता, तर तुम्हालाच अजून अजून तुम्ही स्वतःसाठी वेळ काढायला लागता, अजून अजून तुम्ही तुमचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते वाढवून एक इन्कम सोर्स जनरेट करू शकता. जर तुम्ही ही कमबॅक जर्नीमध्ये असाल तर कॉमेंटमध्ये कमबॅक नक्की लिहा. आणि हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुमच्या त्या फ्रेंड सोबत शेअर करा ज्यांना सुरुवात तर करायची आहे, पण ज्यांना प्रॉपर गाईडलाईन्स नाही आहे. बघा, या जर्नीमध्ये तुम्ही एकटे नाही आहेत. अशी ही जी स्टोरी आहे, ही हजारो स्त्रियांची, हजारो महिलांची स्टोरी आहे, ज्यांना कमबॅक करायचं आहे पण त्यांच्याजवळ रोडमॅप नाही आहे. बघा, स्टार्टिंग करताना खूप जास्ती भीती वाटते, फिअर ऑफ जजमेंट असते, की मी स्टार्ट केलं तर कोण काय म्हणेल, माझं एज जास्ती झालंय, मला कोणता कॉन्फिडन्स नाही आहे, मला कोणता एक्सपिरियन्स नाही आहे, मी तर वेगळ्या बॅकग्राऊंडमधनं येते आणि लोक मला काय म्हणतील. बघा, लोक 2 दिवस म्हणतात, नंतर विसरून जातात, ठीक आहे. पण जो रिग्रेट आहे ना, मी जर त्यावेळेस सुरुवात केली असती, तो जो रिग्रेट आहे तुमच्या जवळ लाईफ टाईमसाठी राहतो. कारण ज्यावेळेस मी या प्लॅटफॉर्मवर डिजिटल स्किल शिकायला स्टार्ट केलं होतं, त्यावेळेस मी एका पर्सनला बघितलं होतं, असंच कोणीतरी मला गाईड करत होतं. बट मला म्हणजे असं वाटत होतं, यार, ह्या गोष्टी माझ्यासाठी नाही आहे, मी तर वेगळ्या बॅकग्राऊंडमधनं येते. सो मी वेगळ्या बॅकग्राऊंडमधून येते, ते हे मला जमणार नाही. हा जो आहे ना, ही फिअर मी स्वतःलाच सांगत राहिली. 6 महिने, 8 महिने असेच निघून गेले. पण त्याच्यानंतर माझ्याजवळ कोणताच ऑप्शन उरला नव्हता, कारण मुलगी छोटी असल्याने बाहेर जाऊन जॉब करणं माझ्यासाठी एकदम नेक्स्ट टू इम्पॉसिबल होतं. मग मी खूप हिंमत घेऊन डिसिजन घेतला आणि आज मी इथे आहे. आणि आज मला फक्त एकच रिग्रेट आहे, जेव्हा मी पहिल्यांदा तो व्हिडिओ बघितला, मी 8 महिने का बरं लावले ती जी जर्नी आहे माझी स्टार्ट करायला. मी जर तेव्हाच केली असती तर मी आता अजून 6 महिने समोर असते. सो जो आहे ना तुमचा जो फिअर ऑफ जजमेंट, तो सोडून द्या, कारण तुमची मदत करायला आपण स्वतःची मदत करायला पाहिजे, कोणी आपली मदत करायला येणार नाही. पण तुम्ही करिअर कमबॅक करू शकता, चाहे ते घर झालं, चाहे दुसऱ्या कोणत्या रिस्पॉन्सिबिलिटीज मध्ये. बट जर तुम्ही करिअर ब्रेक घेतला असेल तर प्लीज स्वतःला वीक समजू नका, अंडर कॉन्फिडंट समजू नका. तुम्ही एक खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी निभावलेली आहे, फॅमिली सांभाळायची रिस्पॉन्सिबिलिटी निभावलेली आहे. आता तुमची वेळ आहे. आज ना डिजिटल वर्ल्डमुळे कमबॅक खूप जास्ती सोपी आणि इझियर झालेला आहे. तुम्ही घर बसल्या काय करू शकता, तुम्ही घर बसल्या फ्रीलान्सिंग करू शकता, यूट्यूब स्टार्ट करू शकता, इंस्टाग्राम पेज स्टार्ट करू शकता, एफिलिएट मार्केटिंग करू शकता, AI बेस्ड ऑनलाईन कोचिंग देऊ शकता, व्हिडिओ एडिटिंग करू शकता. हे जे सगळे स्किल्स आहे, हे तुम्ही घरी बसून स्टार्ट करू शकता. इमॅजिन करा, नेक्स्ट 6 महिन्यानंतर तुम्ही स्वतः इंडिपेंडंट आहे, तुम्ही स्वतःच्या पायावर उभे आहात. तुम्ही स्वतः कोणतीही जी गोष्ट आहे, एखादी कोणती गोष्ट परचेस करताना त्या गोष्टीचा प्राइस टॅग चेक करत नाहीये. मुलांनी कोणती गोष्ट घेऊन मागितली आहे, आपण ही गोष्ट आता महाग आहे, पुढच्या महिन्यात घेऊन देऊ, पुढच्या महिन्याचा ज्यावेळेस सॅलरी क्रेडिट होईल त्याच्यानंतर मी घरून देऊ, एक एक रुपया आपण सेव्ह करून करत आहोत. सो ह्या गोष्टी, ह्या ज्या छोट्या छोट्या कॉम्प्रोमाइज आहे ना, ह्या हाऊसवाईफ्स खूप चांगल्या प्रकारे समजू शकतात. कारण ऑफकोर्स एखाद्या जर सॅलरीवर घर चालत असेल तर आपलं जे आहे ना, ते फक्त घर चालते. ड्रीम्स फुलफिल करायला मल्टिपल इन्कम सोर्सेस खूप जास्त गरजेचे आहे. सो जर तुम्हालाही एक इन्कम सोर्स बिल्ड करायचा आहे, तुम्हाला एकदम प्रॉपर रोडमॅप पाहिजे आहे, सो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तुम्हाला एकदम प्रॉपर एक्झॅक्ट रोडमॅप मिळेल. तुम्हाला कोणत्या निशमध्ये इंटरेस्टेड आहात, तुम्ही कोणत्या निशपासून तुम्ही स्टार्ट करू शकता, तुम्हाला काय एक्झॅक्ट गायडन्स पाहिजे, टाइम मॅनेजमेंट काय असतो, तुम्हाला जे तुमच्या आतमध्ये जे निश आहे, म्हणजे तुमच्या आतमध्ये कोणतं स्किल आहे, कोणतं स्किल तुम्ही डेव्हलप करू शकता, एकदम प्रॉपर एन्व्हायरमेंट तुम्हाला मिळतो, प्रॉपर गायडन्स तुम्हाला मिळतो अंडर माय मेंटॉरशिप. माझ्या स्टुडंट्सचे रिझल्ट तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजवर जाऊन चेक करू शकता. इंस्टाग्राम हँडल पण मी खाली दिलेला आहे. सो जर तुम्हाला सुरुवात करायची आहे तर आजही वेळ झालेला नाही आहे. नो मॅटर तुमची एज किती आहे, तुम्ही जर 16 पासून ते 50 इयर्सच्या दरम्यान जरी असाल तरीही तुम्ही तुमची कमबॅक स्टोरी स्टार्ट करू शकता. तुम्ही आजकाल इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर किती सगळ्या लोकांचे स्टोरीज बघत असाल की त्यांनी त्यांची जर्नी कोणत्या वयात स्टार्ट केलेली आहे. सो
नेहमीच कोणत्याच गोष्टीला लेट झालेला नसतो. फक्त जो डिसिजन आहे तो राईट वेळेवर घेणं खूप जास्ती गरजेचं आहे. तुम्ही फॅमिली सांभाळलेली आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज हँडल केलेल्या आहे, त्यासाठी खूप जास्ती स्ट्रेंथ लागते. आता वेळ आहे स्वतःसाठी काहीतरी करण्याची. स्मॉल सुरू करा, बट सुरू तर करा. कारण फ्युचर त्या लोकांचं असतं जे पुन्हा उठायला घाबरत नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला रिलेटेबल वाटलेला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे फक्त अर्निंगबद्दल बोललं जात नाही. इथे मी वुमन एम्पॉवरमेंट, ग्रोथ, करिअर ब्रेक, जे स्किल्स आहे, डिजिटल स्किल्स थ्रू तुम्ही कशी तुमचा कमबॅक स्टोरी लिहू शकता याच्याबद्दल बोलल्या जाते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. आय होप हा तुमच्यासाठी हेल्पफुल होता. आणि तुम्हाला जर तुमचा कमबॅक करायचा आहे तर कॉमेंटमध्ये कमबॅक नक्की लिहा. आय विल डेफिनेटली हेल्प यू. चला भेटूया नेक्स्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये जो तुमची खरंच लाईफ चेंज करण्यामध्ये खूप जास्त हेल्पफुल राहील.